तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून काढलं गेलं तर नाही ना, तुम्हाला तपासायचं आहे. पण तुम्हाला प्रोसेस माहिती नसेल तर संपूर्ण व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे. कारण अनेक महिलांचे नाव यादीतून गायब होत आहेत व त्यांना अजून माहितीच नाही की आपलं नाव गायब झालं आहे का नाही. कारण अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये सुद्धा आहे. तर सरकारकडून मिळणारे 1500 रुपये काही जणांना अचानक येणं बंद झालं आहे. ई-के-वाय-सी केली आहे तरी सुद्धा खात्यात पैसे जमा होत नाही. त्यामागचं मोठं कारण म्हणजे योजनेतून जे काही योजनेची यादी असणार आहे त्यातून तुमचं नाव हटवणं. आता तुमचं नाव का हटवलं जाऊ शकतं म्हणजे चुकीची माहिती तुम्ही भरलेली असेल किंवा कागदपत्रे व्हेरिफाय न होणे किंवा तुमचे बँक खाते इनॅक्टिव्ह असणे, आधार जे आधार लिंक आहे ते नाही त्याच्यामुळे सुद्धा नाव हटवले आहे. तर 2 मिनिटात लगेच चेक करूया. तर काय करायचं आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे वेबसाईट आहे. त्यावरती तुम्हाला अर्जदार लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. आता अनेक महिलांना असं वाटत असेल की आता हे आम्हाला मोबाईल माहिती नाही, पासवर्ड माहिती नाही, मग आम्ही काय करायचंय. इथं मोबाईल नंबर टाका, तुम्हाला पासवर्ड माहिती असेल तर पासवर्ड टाका, कॅप्चे टाका आणि नसेल तर तुम्ही काय करू शकता, इथे फॉरगॉट पासवर्ड सुद्धा करू शकता. इथे तुमचा एंटर मोबाईल नंबर टू रिसेट पासवर्ड टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाका, कॅप्चे टाका आणि त्यानंतर रिफ्रेश करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला OTP द्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, लॉग इन सुद्धा होणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल बघा, पहिल्याच याच्यात सांगते की तुमचा मोबाईल नंबर नाहीये, पासवर्ड नाहीये, मग आम्ही काय करायचं. तर तुमच्या बहिणीचा असू द्या, तुमच्या मैत्रिणीचा असू द्या, तुमच्या घरी कोणीही असू द्या, त्यांच्याकडून जर तुम्हाला त्यांचा पासवर्ड आहे, मोबाईल नंबर आहे, तर तुम्ही नक्कीच इथे काय करू शकता, लॉग इन करू शकणार आहात. असं काही नाही की तुमचं स्वतःच पाहिजे आहे. तुमच्या मैत्रिणींकडून घ्या, तुमच्या शेजारी पाजारी कोणी असेल त्यांच्याकडून घ्या, तुम्ही मोबाईल नंबर पासवर्ड टाकू शकणार आहात. आणि अनेक लाडक्या बहिणींना तेच प्रश्न आहे की आम्ही पासवर्ड विसरला तर काय करायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, फॉरगेट पासवर्ड करा, मोबाईल नंबर टाका, कॅप्चे टाका आणि सेंड OTP केल्यानंतर पुढे तुम्हाला पासवर्ड रिसेट करता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिसेट करून काय करू शकता लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा लॉग इन करू शकणार आहात. आता अजून एक महत्वाची बाब म्हणजे काय की लक्षात आलं लाडक्या बहिणींनो, की आता तुमचं नाव हटवलं आहे का नाही. आता अशा प्रकारे काय झालं आहे की तिथे लॉग इन करून आपण घेतलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे येणार आहे एक नवीन स्क्रीन. त्या नवीन स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे ह्या स्क्रीनवरती देण्यात आलेलं आहे. ते आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन सबमिटेड किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे. आता जे ऍप्लिकेशन सबमिटेड आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. बघा तिथे ऑप्शन्स आहे, ऍप्लिकेशन मेड अर्लियर किंवा ग्रीव्हियन्स फॉर्म आहे किंवा तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. सगळी माहिती तिथे देण्यात आलं आहे. तुमचं नाव आहे, ऍप्लिकेशन नंबर आहे, फोटो असणार आहे, तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा तिथं देण्यात आलेलं आहे. बघा सिंपल तुमच्या नावापुढे ऍप्लिकेशन स्टेटस तिथे अप्रूव्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तुमची योजनेतून नाव वगळलं गेलेलं नाही. तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असाल तर तुम्ही येस असणार आहे व तुमच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होणार नाही किंवा तिथे कारण सुद्धा येणार आहे. अशा प्रकारे काय आहेत की महिलांना मिळत असलेले पैसे त्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अप्रूव्ड म्हणजे ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते अप्रूव्ड म्हणून तिथे आलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला आतापर्यंत किती रक्कम आलेली आहे. त्यानंतर संपूर्ण डिटेल्स या ॲक्शन्समध्ये असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमधून तपासायचं आहे. संपूर्ण प्रोसेस आपण इथे देण्यात आली आहे. या संदर्भात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असू द्या, काही अपडेट असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. कारण लाडक्या बहिणींनो, इतर लाडक्या बहिणींना सुद्धा मदत करा, जेणेकरून त्यांचं नाव आहे का नाही, त्यांचे हप्ते बंद होतील का, नक्कीच कळवायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यंत्राला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.